नमस्कार. खूप वेळा मला असे क्लायंट्स भेटतात जे म्हणतात, मृणालिनी माझं वजन थोडंसंच वाढलं आहे, पण त्या मानाने माझा पोटाचा घेर खूप मोठा आहे, मला पोट खूप सुटलं आहे, माझी ढेरी वाढली आहे, तर ते तेवढं कमी करण्यासाठी काहीतरी सांग. आजचा व्हिडिओ त्याबद्दलच असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोटाचा घेर किंवा सुटलेलं पोट, वाढलेलं पोट, बेली फॅट कसं लूज करायचं. या व्हिडिओमध्ये मी कुठलाही शॉर्टकट सांगितलेला नाही, कुठलाही काढा सांगितलेला नाही, कुठलाही नुस्खा सांगितलेला नाही आहे. मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे सायंटिफिकली प्रूव्हन टिप्स, ज्या खूप सिम्पल आहेत फॉलो करण्यासाठी, आणि जर फॉलो केलं तर नक्कीच तुमचं पोट, तुमचा पोटाचा घेर हा कमी होईल. जे काही आपल्या ॲब्डमन एरियामध्ये, पोटाच्या भागामध्ये जी आतमध्ये चरबी असते त्याला विजरल फॅट म्हणतात. आता हे विजरल फॅट थोड्याफार प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. हे विजरल फॅट जे आहे ते आपल्या पोटामधले जे ऑर्गन्स आहेत, जसं स्टमक, लिव्हर, इंटेस्टाईन्स, याच्या भोवती असायलाच हवं. थोडंसं ते इन्सुलेशनचं काम करतं. सो थोडंफार विजरल फॅट हे पोटामध्ये असतंच आपल्या. बट जेव्हा आपण रॉंग लाईफस्टाईल फॉलो करतो, इनॲक्टिव्ह होतो, चुकीच्या खाण्यापिण्याची पद्धती फॉलो करतो, त्यावेळेस हे विजरल फॅट वाढू लागतं. आणि हे विजरल फॅट एस्पेशली डेंजरस असतं, कारण ह्याचं असोसिएशन किंवा हे रिलेटेड आहे बरेचसे मेटाबॉलिक डिसऑर्डर्सशी. म्हणजे बरेचसे जे आजार आहेत, व्याधी आहेत, डायबिटीज, फॅटी लिव्हर किंवा कोलेस्ट्रॉल, हाय कोलेस्ट्रॉल्स असणं, या सगळ्या ज्या व्याधी आहेत त्या असोसिएटेड असतात विजरल फॅटसोबत. म्हणजेच जी पोटावरची चरबी आहे ती रिलेटेड असते ह्या सगळ्या व्याधींसोबत. टिप नंबर 1, स्टार्ट एक्सरसाइजिंग. व्यायाम करा. येस, पोटाची चरबी, विजरल फॅट हे कमी करायचं असेल तर आपल्याला व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. दिवसभरातून कमीत कमी 30 ते 45 मिनिट एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. आणि हे मी नाही सांगत आहे, बरेचशा मेडिकल स्टडीज झालेल्या आहेत या विषयावरती, आणि त्याच्यामध्ये असं कन्क्लुजन आलेलं आहे की ज्या व्यक्ती, जे ओव्हरवेट व्यक्ती होते, ज्यांचं वजन जास्त होतं, जे स्थूल व्यक्ती होत्या, जेव्हा त्यांनी व्यायाम करायला सुरुवात केली तर हळूहळू त्यांचं बेली फॅट म्हणजेच विजरल फॅट म्हणजेच पोटाची चरबी जी आहे ती हळूहळू कमी होऊ लागली. सो डेली एक्सरसाइज, डेली तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करा. आता पोट कमी करायचं आहे, मग व्यायाम करा म्हटलं की खूप जणांचा असा गैरसमज होतो की मी क्रंचेस करायला हवेत, सिटअप्स करायला हवेत, नौकासन करायला हवं. याची गरज नाही आहे. या एक्सरसाइजेस पण केल्या तर त्या फायद्याच्याच असतील, ते युजफुलच असणार आहेत, पण थोड्या प्रमाणात करा. मेन एक्सरसाइज जी तुम्हाला करायची आहे पोट कमी करण्यासाठी ती आहे फुल बॉडी वर्कआउट. म्हणजे तुमच्या पूर्ण शरीराला एक्सरसाइज मिळेल असा कुठलाही व्यायाम. तुम्ही कुठलेही एक्सरसाइज करा, जसं मी नेहमी म्हणत असते, वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, स्विमिंग, डान्सिंग, जे कुठलं तुम्हाला हवं आहे. कुठलंही आउटडोर गेम तुम्ही खेळू शकता, ज्याच्याने तुमची बॉडीची जी मूव्हमेंट आहे ती होईल 30 to 45 मिनिट्स. 30 ते 45 मिनिट दररोज रेग्युलरली एक्सरसाइज करायलाच हवी. असं नाही की आज केली, उद्या नाही, परवा केली, 4 दिवस नाही. रेग्युलरली, कन्सिस्टंटली जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा हळूहळू तुम्हाला तुमचं जे ॲब्डोमिनल फॅट आहे किंवा तुमचं पोट जे आहे ते हळूहळू कमी झालेलं दिसतं. टिप नंबर 2, रिड्यूस कन्झम्पशन ऑफ सिम्पल कार्ब्स. आता सिम्पल कार्ब्स म्हणजे कुठले प्रॉडक्ट्स असतात? शुगर, जे साखरेचे प्रॉडक्ट्स असतात, सर्व स्वीट्स जे आहेत ते सिम्पल कार्ब्समध्ये येतात. मैद्याचे प्रकार, जे बेकरी प्रॉडक्ट्स असतात, फ्राईड आयटम्स, समोसा, वडापाव किंवा कोल्ड ड्रिंक्स, केक्स, देन आईस्क्रीम्स, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सिम्पल कार्बोहायड्रेट्समध्ये येतात. सिम्पल कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? हे पदार्थ खाल्ले की पटकन डायजेस्ट होतात, पटकन पचन होऊन जातं त्याचं, आणि पटकन आपली ब्लड शुगर लेवल वाढते, आणि तेवढीच पटकन ती ड्रॉप पण होते. आणि मग ब्लड शुगर लेवल ड्रॉप झाली की मग आपल्याला पुन्हा भूक लागते आणि पुन्हा आपल्याला जास्त खाण्याची इच्छा होते. म्हणजेच काय? आपण गरजेपेक्षा जास्त खातो, आपण ओव्हर ईटिंग करतो, आणि ओव्हर ईटिंग केल्यामुळे काय होतं? आपलं फॅट जे आहे ते वाढतं. ते बेली फॅट असो, कोणतंही फॅट असो, ओव्हर ईटिंग, जास्त खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये चरबी वाढते. सो हे जे प्रॉडक्ट्स आहेत जे खाल्ल्याने आपल्याला फक्त कॅलरीज मिळतात, न्यूट्रिएंट्स खूप कमी मिळतात, मिळतच नाहीत. सो हे फूड आयटम्स जे मी आत्ता डिस्कस केले ते आपण आपल्या डाएटमधून, आपल्या आहारामधून काढूनच टाकलेले बरे. टिप नंबर 3,
इन्क्लूड प्रोटीन इन युअर डाएट. तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश करा. आता तुम्ही म्हणाल की का सर्वच न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन्स ह्याच्यावरती एम्फोसिस करतात की प्रोटीन खा, प्रोटीन खा. वेल, प्रोटीनच्या आपल्या बॉडीमध्ये असंख्य फंक्शन्स आहेत. खूपसे आपल्या बॉडीमध्ये फंक्शन्स आहेत प्रोटीनचं. फॉर एक्झाम्पल बॉडी रिपेअर करणं, म्हणजे जे काही वेअर अँड टेअर होतं, जे काही आपले मसल्स, आपल्या बॉडीची टिश्यूजची जी झीज होते ती भरून काढणं प्रोटीनचं काम आहे. बरेचसे हॉर्मोन्स, एन्झाईम्स याच्या फंक्शन्समध्ये प्रोटीन हेल्प करतं. बट इथे मी तुम्हाला बेली फॅट कमी करण्यासाठी, पोटाची चरबी कमी करण्यासाठी म्हणते की प्रोटीन इन्क्लूड करा. वेल, का असं? तर प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने आपलं पोट जे आहे ते खूप वेळ भरलेलं राहतं. प्रोटीननी आपण सेशिएटेड राहतो, फुलफिल राहतो. त्यामुळे काय होतं, आपल्याला लगेचच भूक लागत नाही. सो प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने त्यावेळेस तर आपलं नरिशमेंट होतंच, पण पुढे काही वेळासाठी आपण खात नाही. त्यामुळे जेवणाचं जे कन्झम्पशन आहे, फूड कन्झम्पशन जे आहे ते कमी होतं आणि कॅलरीज ज्या आहेत त्या आपण थोड्याफार कमी खातो. आणि कमी कॅलरीज खाल्ल्यामुळे ते आपल्याला फॅट लॉसमध्ये हेल्प करतं आणि पोट कमी करण्यामध्ये हेल्प करतं. खूप असं कॅल्क्युलेट करत बसण्याची गरज नाही आहे की एवढे ग्रॅम प्रोटीन हवं, तेवढं ग्रॅम प्रोटीन हवं. नाही, जस्ट मेक शुअर की तुम्ही जे काही दररोज जेवता आहात तर त्याच्यामध्ये प्रोटीनयुक्त आहार असला पाहिजे. आता व्हेजिटेरियन असेल तर प्रोटीनयुक्त काय असणार? दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, चीज, पनीर किंवा डाळी ज्या आहेत, वेगवेगळे पल्सेस, लेंटिल्स, मोड आलेले कडधान्य ज्याला स्प्राउट्स म्हणतो, ह्या गोष्टी तुम्ही इन्क्लूड करू शकता. व्हेजिटेरियन असाल तर सोया, देन टोफू हे तुम्ही घेऊ शकता. नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग्स, फिश, चिकन हे तुम्ही घेऊ शकता प्रोटीनसाठी. टिप नंबर 4, इन्क्रीज कन्झम्पशन ऑफ फायबर. तंतुमय पदार्थांचं सेवन वाढवा. तंतुमय पदार्थ कशात असतात? व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिलेट्स याच्यामध्ये. आता व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, कुठल्याही पालेभाज्या, फळभाज्या याच्यामध्ये फायबर खूप असतं. फ्रूट्समध्येही फायबर असतं. प्लस मिलेट्समध्ये, आता मिलेट्स काय आहेत? ज्वारी, बाजरी, नाचणी याच्यामध्ये फायबर खूप असतं. प्लस लेग्युम्स असतात, जे चना, ज्याला हरभरे, मूग किंवा हॉर्सग्रॅम, हुलगे ज्याला आपण म्हणतो. सो ज्या अशा गोष्टी आहेत यांच्यामध्ये, ह्या ज्या लेग्युम्स आहेत यांच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. सो या गोष्टी आपण आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला हवं. आता फायबरचा काय फायदा होतो? फायबर खाल्ल्यानेही आपल्याला खूप वेळ भूक लागत नाही. फायबर किंवा तंतुमय पदार्थ जेव्हा आपल्या पोटात जातात त्यावेळेस आपलं पोट भरलेलं राहतं खूप वेळासाठी आणि आपल्याला भूक लागत नाही आणि आपण कमी जेवण जेवतो, कमी कॅलरीज खातो. त्यामुळे आपलं वेट हळूहळू कमी होतं, पोटाची चरबी जी आहे ती हळूहळू कमी होते. सो हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फ्रूट्स हे तुम्ही तर तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायलाच हवं. दिवसातून कमीत कमी 2 वेळा भाजी खाणं आणि ॲटलिस्ट 1 ते 2 फ्रूट्स तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला हवेत. फ्रूट्स, फळं हे आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करण्याचा आणखीन एक बेनिफिट आहे. तो म्हणजे हे जे स्वीट फ्रूट्स आहेत, गोड फळं खाल्ल्याने आपली जी शुगर क्रेविंग आहे, साखर खाण्याची इच्छा जी आहे ती कमी होते. म्हणजे दिवसभरातून तुम्ही 1 किंवा 2 फ्रूट्स खाल्ले की तुम्हाला जास्त गोड खाण्याची इच्छा होणार नाही आणि त्यामुळेच कमी कॅलरीज खाल्ल्या जातील आणि पोट आपोआप कमी होतं. आणि आता जसं मी म्हटलं, मिलेट्स, ज्वारी, बाजरी, नाचणी, लेग्युम्स, हरभरा, चना, देन मूग, चवळी किंवा हॉर्सग्रॅम म्हणजे आपलं हुलगे, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्येही फायबर भरपूर असतं. आपण हे पण आपल्या डाएटमध्ये रेग्युलरली इन्क्लूड करू शकतो. लॉंग टर्ममध्ये या गोष्टी आपल्याला खूप बेनिफिशियल ठरतात. टिप नंबर 5, हॅव डायजेस्टिव्स म्हणजेच पाचक गोष्टी घ्या. आता पाचक गोष्टींमध्ये काय काय येतं? जे आपल्या किचनमध्ये बरेचसे अवेलेबल असतात. ओवा, जिरे, सौफ, बडीशेप ज्याला म्हणतो, मिंट म्हणजेच पुदिना, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या हेल्प करतात डायजेशनमध्ये. दही पण प्रोबायोटिक आहे, तेही डायजेशनमध्ये खूप हेल्प करतं. किंवा थोडंफार तूप घेणं हे पण खूप हेल्प करतं डायजेशनमध्ये. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जर आपली डायजेस्टिव्ह सिस्टम करेक्ट असेल तर बाकीच्या ज्या सिस्टम आहेत बॉडीच्या, बाकीचं जे मेटाबॉलिझम आहे ते प्रॉपरली काम करतं. पण आपलं डायजेशन, पचनक्रिया जर व्यवस्थित नसेल तर मग पुढील गोष्टीही आपल्याला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. कधी कधी ब्लोटिंग होतं, म्हणजेच काय, पोट फुगतं. जर डायजेशन व्यवस्थित नसेल, पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर पोट फुगतं. ॲसिडिटी, ॲसिड रिफ्लक्स ज्याला म्हणतो
ते होऊ शकतं. सो असे प्रॉब्लेम्स अवॉइड करण्यासाठी डायजेशन तुमचं प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. डायजेशन जर प्रॉपर असेल तर तुमचं मेटाबॉलिझम प्रॉपर असेल, आणि मेटाबॉलिझम प्रॉपर जर असेल तर तुमची बॉडी जी आहे ते फूड प्रॉपरली यूज करेल, कॅलरीज तुमच्या प्रॉपरली बर्न होतील, आणि बेली फॅट म्हणजेच पोटावरची चरबी जी आहे ती हळूहळू कमी होईल. टिप नंबर 6, ड्रिंक वॉटर. येस, सतत थोडं थोडं पाणी पित राहा. आपण एवढे बिझी झालो आहोत आता आपल्या लाईफमध्ये की पाणी प्या असंही सांगावं लागत आहे. बेली फॅट कमी करण्यामध्ये हायड्रेशनचा खूप मोठा रोल आहे. एकतर आपण जेव्हा सतत पाणी पित राहतो, थोडं थोडं पाणी पित राहतो, त्यावेळेस आपली डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे ती प्रॉपरली काम करू लागते. प्रॉपर डायजेशन होतं, त्यामुळे मेटाबॉलिझमही प्रॉपर होतं. प्लस खूप वेळा असं होतं की आपण काम करण्यामध्ये एवढे व्यस्त होऊन जातं, पाणी प्यायचं आपण विसरून जातो, आणि मग आपल्याला थोडंसं बोर्डम झालं की आपल्याला वाटतं मला भूक लागलेली आहे. याला म्हणतात सुडो हंगर पॅन्स. म्हणजेच काय, तुम्हाला ती भूक नसते लागलेली, तुम्हाला जनरली तहान लागलेली असते, बट आपण मिसअंडरस्टँड करतो थर्स्ट सिग्नलला हंगर सिग्नलमध्ये. म्हणजे आपल्याला असं वाटतं की भूक लागलेली आहे, बट नाही, तुम्हाला जनरली त्यावेळेस पाण्याची गरज असते, तुमच्या शरीराला त्यावेळेस पाण्याची गरज असते, आणि हे आपल्याला सुडो हंगर पॅन्स आपल्याला जाणवत असतात. सो सतत जर तुम्ही थोडं थोडं पाणी पित राहिलात तर तुम्हाला हे जे सुडो हंगर पॅन्स म्हणजे जी खोटी भूक लागलेली आहे ती जाणवणार नाही, आणि तुम्ही जास्त खाणार नाही, ओव्हर इटिंग करणार नाही. ओव्हर इटिंग करणार नाही म्हणजेच कॅलरीज कमी खाणार, आणि कॅलरीज कमी खाणार म्हणजेच बेली फॅट कमी होणार. सो सतत थोडं थोडं पाणी तुम्ही पित राहा. तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुमच्या डेस्कजवळ तुमची बॉटल, पाण्याची बॉटल ही ठेवा, तुमच्या समोर ठेवा. माझ्या बरेचसे क्लायंट्स ह्या गृहिणी आहेत, होम मेकर्स आहेत. सो त्याही कामामध्ये पाणी प्यायचं विसरतात. सो त्यांना मी एक असं सजेशन देते की तुम्ही जिथे कुठे घरात असाल तिथे पाण्याची बॉटल ठेवा. म्हणजे किचनमध्ये एखादी पाण्याची बॉटल, हॉलमध्ये एखादी पाण्याची बॉटल, बेडमध्ये. सो जिथे कुठे तुम्ही जाल, जिथे कुठे तुम्ही काम करत आहात तिथे ते तुमच्या दृष्टीस पडेल, अँड यू विल ड्रिंक वॉटर. येऊयात लास्ट टिपकडे. टिप नंबर 7, हॅव इनफ स्लीप. म्हणजेच पुरेशी झोप घ्या. किती तासांची? 7 ते 8 तासांची. येस, आता खूप जण म्हणतील की झोपेचा आणि बेली फॅटचा, पोटावरच्या चरबीचा काय संबंध आहे. जेव्हा आपण पुरेशी झोप घेतो त्यावेळेस आपले जे बॉडीमधले हॉर्मोन्स आहेत ते रेग्युलेटेड असतात, अगदी ते बॅलन्समध्ये असतात. पण जेव्हा आपण झोपत नाही, पुरेशी झोप घेत नाही, त्यावेळेस हे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात. एक्झाम्पल सांगायचं झालं तर ग्रेलिन नावाचं हॉर्मोन. ग्रेलिन काय करतं? आपल्याला हंगर सिग्नल देतं, म्हणजे भूक लागली आहे असा सिग्नल आपल्याला देतं, आणि ग्रेलिन वाढलं की भूक लागते जास्त आणि आपण जास्त खातो. आणि कॉर्टिसॉल नावाचं एक हॉर्मोन आहे, याला स्ट्रेस हॉर्मोन म्हणतात. जेव्हा आपण कमी झोपतो त्यावेळेस कॉर्टिसॉल हॉर्मोनची लेवल वाढते आणि आपला स्ट्रेस वाढतो, आणि स्ट्रेस वाढला की आपण स्ट्रेस ईटिंग करतो. म्हणजेच काय, जेव्हा आपल्याला ताण वाढतो त्यावेळेस आपण जास्त खातो. ग्रेलिन लेवल्स ही वाढलेले असतात, कॉर्टिसॉल लेवल ही वाढलेलं असतं, त्यामुळे आपल्याला जास्त भूक लागत असते, आणि आपण जे काही मिळेल त्यावेळेला जे काही अवेलेबल असेल ते खातो. काहीतरी फास्ट फूडच खातो, काहीतरी कोल्ड्रिंकच घेतो, किंवा फूड डिलिव्हरी ॲपवरनं आपण काहीतरी ऑर्डर करतो. जे काही मिळेल त्यावेळेस आपण खाऊन घेतो, आणि विचार करत नाही की हे आपल्यासाठी युजफुल आहे की नाही. सो अशा वेळेस आपलं ओव्हर इटिंग होतं, जास्त खातो आपण, जास्त कॅलरीज खातो. जास्त कॅलरीज खाल्ल्यामुळे बेली फॅट वाढतं, पोटावरची चरबी वाढते. सो झोप जर तुम्हाला योग्य असेल तर तुमचे सर्व हॉर्मोन्स जे आहेत ते रेग्युलेटेड राहतात. भूक जास्त लागत नाही, तुम्हाला जास्त स्ट्रेस येत नाही, मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाची क्रिया जी आहे ती व्यवस्थित चालू असते. आणि जेव्हा हे मेटाबॉलिझम रेग्युलराइज्ड असतं, तुमचं डायजेशन प्रॉपर असतं, त्यावेळेस तुमचं बेली फॅट जे आहे ते कमी होणारच, तुमचं पोट कमी होणारच. पुरेशी झोप म्हणजे 7 ते 8 तासांची झोप घेणं हे गरजेचं आहे. याच्याने तुमचं पोटावरची चरबी, बेली फॅट कमी होईल. सो हा होता आजचा व्हिडिओ, हाऊ टू रिड्यूस बेली फॅट, पोटावरची चरबी कशी कमी करायची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुम्ही याच्यामधली कुठली टिप फॉलो करणार आहात तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.